बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर नितीन करमरकर लिखित कथा अधुऱ्या रेषा. पेशंटची कंडिशन पुढील 72 तास क्रिटिकली मॉनिटर करा. त्याची सगळी अपडेट मला दर 3-4 तासांनी कळवा. छातीवरच्या सर्जरीची जखम शिवता शिवता ऑपरेशन रूममध्ये प्रत्येकानं अभिजित सूचना देत होता. रश्मी त्या सर्जरीसाठी मदत करत होती. मागील 4-5 तासांपासून डोळ्यांची पापणीही न हलविता दिव्याखालच्या त्या शुभ्र प्रकाशात आपला संपूर्ण कस लावून अभिजित अतिशय गुंतागुंतीची हृदयाची शस्त्रक्रिया पार पाडत होता. अभिजित अतिशय निष्णात सर्जन होता. जणू काही असल्या शस्त्रक्रिया करण्याचा शेवटचा पर्याय म्हणजे डॉक्टर अभिजित भावे अशी प्रसिद्धी त्याच्याबद्दल वाढत होती. पण ह्यावेळी रश्मीलाही जरा शंकाच होती. कारण या शस्त्रक्रियेदरम्यान पेशंट दगावण्याची शक्यता जास्तीत जास्त होती. अभिजितने हे आव्हान स्वीकारून त्याने रिस्कच घेतली होती. पण त्याने त्याची सगळी डॉक्टरकी पणाला लावून त्याने ही अवघड प्रोसिजर पार पडली होती. अभिजितमध्ये एक अनन्यसाधारण आत्मविश्वास होता. हीच गोष्ट त्याला त्याचे वेगळे अस्तित्व निर्माण करायला महत्त्वाची ठरली होती. वयाच्या अवघ्या 35शीत त्याने त्याच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यात भर म्हणजे डॉक्टरकीच्या पेशात असूनही त्याने स्वतःच्या सिद्धांताला कधी फाटे फुटू दिले नाहीत. त्यामुळं त्याच्या कौशल्यात एक डॉक्टर म्हणून आणि सेवा म्हणून तो त्याचे कर्तव्य निर्विकारपणे करत होता. समाजात ह्यामुळे त्याची देवरूप अशी ख्याती होती. ऑपरेशन रूममधून दोघेही रेस्टरूममध्ये हात धुवायला आले. अभिजित हात धुवत असताना रश्मी त्याच्या मागे उभे राहून त्याला आरशात न्याहाळत होती. अभिजितही तिच्याकडे बघून हसत होता. रश्मीला त्याच्याकडे बघून नेहमी प्रश्न पडायचा. सर्जरी करताना जराही नजर न चुकविणारा, प्रोसिजर दरम्यान जराही चुका न सहन करणारा, पेशंटच्या छातीत हात घालून प्रचंड आत्मविश्वास बाळगणारा हा अभिजित खरा, की ओटी रूम बाहेर एखाद्या लहान मुलासारखा अवखळ बिनधास्त वागणारा हा अभिजित खरा? आपल्या दोन्ही जगात निराळा वावरणारा आणि त्याच्या भूमिकेला कर्तव्याला न्याय देणारा हा अभिजित खरा होता. रश्मी, हसत का होतीस सांग आता? आरशात बघून अभिजित रश्मीला म्हणाला. काही नाही, अगदी सहज. अभिजित, यावेळी प्रोसिजरला जरा जास्तच वेळ लागला का रे? रश्मी म्हणाली. येस, बट इट वॉज एक्सपेक्टेड. ॲक्च्युली पेशंटचं वय फार जास्त आहे, त्यामुळं आर्टरीज वर मच हार्ड. इम्प्लांट करायला फार जड गेलं, अभिजित म्हणाला. रश्मी म्हणाली. ऑपरेशन आणि इम्प्लांट डिफिकल्ट होतेच, तो पार्ट झाला आहे यशस्वी. पण नेक्स्ट 72 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी खूप इम्पॉर्टंट आहे. रिदम नॉर्मल यायला हवेत, नाहीतर कार्डियाक अरेस्टही होऊ शकतं, अभिजित म्हणाला. एस, रश्मी म्हणाली. रश्मी, त्या पेशंटला तू स्वतः मॉनिटर कर आणि मला अपडेट करत राहा, अभिजित म्हणाला. ओके, बघते मी, डोंट वरी, रश्मी म्हणाली. रश्मीला अभिजितचा फार आदर वाटायचा. एखादी केस त्याच्याकडे आलीच की पेशंट बरा होईस तोवर त्या जातीने गुंतून पडायचा तो. अभिजितकडे ह्या डॉक्टरकीच्या पेशात अशा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. अभिजित आणि रश्मी MBBSला एकाच मेडिकल कॉलेजमध्ये होते. अभिजित रश्मीपेक्षा 3 वर्षे पुढे होता. कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षात रश्मीला कधीच वाटले नव्हते की अभिजित या क्षेत्रात एवढी प्रगती करेल म्हणून. त्याच्यात एवढा बदल झाला ते कॉलेजच्या शेवटच्या काही वर्षातच. नॅपकिनने हात पुसता पुसता त्याने मोबाईलवर कॉल लावला. अभिजितनं कुणाला कॉल केला असावा याची पक्की खात्री होती. अभिजितने प्रोसिजरचा सगळा वृत्तांत फोनवर सांगितला. धन्यवाद,
आशीर्वाद असू द्यात सर, असं म्हणून त्याने फोन कट केला. रश्मीची खात्री झाली. अभिजितने फोन डॉक्टर परांजपेंना केला होता. डॉक्टर परांजपेंशी बोलताना अभिजितच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी गायीच्या वासराप्रमाणे निरागस असायचे. परांजपे सरांचे अभिजितच्या नजरेत स्थान पित्यासमान होतं. कधी काळी अभिजितला नजरेसमोरही सहन न करणारे आज त्यांना अभिजित विषयी इतका अभिमान वाटावा असा त्यावेळी रश्मीने प्रश्नातही विचार केला नव्हता. डॉक्टर परांजपे म्हणजे हाडाचा डॉक्टर. अख्ख्या भारतात त्यांची नावाजलेला न्यूरोसर्जन अशी ख्याती होती. त्यावेळी ते रश्मी आणि अभिजितला शिकवत होते. पण हल्लीही त्यांचे वय झाले होते. सूक्ष्म हालचालीवर आता त्यांचा स्वतःचा ताबा उरला नव्हता. त्यामुळे वयापरत्वे त्यांनी सर्जरी जवळपास सोडलीच होती. पण त्यांच्या डोक्यात असले त्यांचे वैद्यकीय अनुभव, कौशल्य आणि बुद्धी आजही तल्लख होती. अनेकांना त्यांनी त्यांच्या अनुभवातून शिकवून वैद्यकीय क्षेत्रात समृद्ध केलं होतं. अभिजित सारख्या अनेक डॉक्टरांना कुशल केलं होतं. माणसांना डॉक्टर बनवून डॉक्टरातला माणूस घडवण्याचे काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं होतं. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं स्थान अतिशय अढळ होतं, वेगळं होतं. अभिजित आणि त्यांचे संबंधही अतिशय निराळे होते. अभिजित मधला खरा डॉक्टरही त्यांनीच घडवला होता. आज परांजपे सर त्याच्या आयुष्यात नसते तर कदाचित अभिजित आज आहे तसा घडलाच नसता. ही बाब खुद्द अभिजितही जाणून होता. त्यामुळं त्यांनी दिलेले संस्कार, सेवाभाव आणि त्यांच्याविषयी असलेला आदर त्याने आजही मनात जपून ठेवला होता. वैद्यकीय क्षेत्रात सरांच्या हातून घडून स्वतःला या क्षेत्रात झुकून देणारा दुसरा डॉक्टर रश्मीच्या नजरेत नव्हता. संजीवनीसारखे मोठे हॉस्पिटल उभारून त्यातून व्यवहाराचा विचार न करता आपल्या समोर येणारे आव्हान तो समाधानाने स्वीकारून स्वतःला यशस्वीपणे सिद्ध करत होता. कॉल ठेवताच अभिजित रेस्टरूमच्या सोफ्यावर आडवा झाला. संध्याकाळी पुन्हा एक सर्जरी होती म्हणून काही क्षण आराम करत असावा असं रश्मीला वाटलं. अभिजित, मी निघते, रश्मी म्हणाली. अभिजित काहीही बोलला नाही. त्याचा डोळा लागला होता. तिला निघायचे होतेच, पण निजलेल्या अभिजितच्या निरागस चेहऱ्याकडे निहाळत उगाच तिथे घुटमळत बसली ती. अभिजित सोबत काम करताना रश्मीला फार अभिमान वाटायचा. ती स्वतःला फार नशीबवान समजायची. डॉक्टर अभिजित सोबत कामं करून त्याचा अनुभव आपल्या पदरी पाडून घेण्याची अनेकांची कामना असायची. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्यास अनेक जुने आणि नावाजलेले डॉक्टरसुद्धा अभिजितला बोलावून घेत. नवीन नवशिक्या डॉक्टरांची तर त्याच्याकडे रीग लागलेली असायची. अभिजित ही अतिशय मुक्त हस्ताने त्याचे अनुभव इतरांची वाटायचा. रश्मीसाठी त्याच्यासोबतचा प्रवास अगदी अनाहूत होता. त्यासाठी ती अभिजितसाठी कृतार्थ होती. आयुष्यभर राहणार होती. निजलेल्या अभिजितकडे बघताना तिला त्या काळचा अभिजित आठवला. अभ्यासात प्रचंड मेहनती. सुरुवातीला रॅगिंगच्या नावाखाली रश्मीला प्रचंड त्रास दिला त्याने. परंतु नंतरच्या काळात त्याने कॉलेज, वसतिगृह, नोट्स आणि इतर गोष्टींसाठीही रश्मीला भरपूर मदत करायचा. अनेक ज्युनियर्स प्रत्यक्ष अभ्यासापेक्षाही अभिजितकडून विषय समजून घेत. त्याचा स्वभाव आजच्यापेक्षा कितीतरी पटीने धडपड्या होता. त्यामुळे त्याची हुशारी नक्की हवी तिथे कमी पडायची. हुशार, मेहनती असून सुद्धा त्याच्या धडपड्या स्वभावामुळे यशस्वी होण्यासाठी जी प्रगल्भता असायला हवी होती ती कमी पडत होती. कुठल्याही एका गोष्टीवर स्थिर राहणे त्याला जमत नव्हते. त्यातला खरा डॉक्टर जागवला तो डॉक्टर परांजपेंनीच. कॉलेजच्या वेळचा तो प्रसंग आठवला की रश्मीला आजचा हा अभिजित आज असा घडला याचे उत्तर मिळायचे. डॉक्टर परांजपे कॉलेजच्या परिसरातच राहायचे. त्या दिवशी कॉलेजला सुट्टी होती. परांजपे सरांना त्यांच्या व्यस्त दिवसांतून काही काळ निवांत वेळ मिळाला होता. ते पोर्चमध्ये वर्तमानपत्र चाळत बसले होते. वाचता वाचता त्यांची नजर एका अपघाताच्या बातमीवर पडली. त्यात त्यांना डॉक्टर अभिजित भावे असाही उल्लेख दिसला. बातमी अतिशय दुःखद होती. अपघात झालेली सगळी मंडळी दगावली होती. त्यात ग्रामीण रुग्णालयातल्या सोयी अभावी जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचवू न शकल्यामुळे आणि त्यांना रुग्णालयात आणलेली व्यक्ती डॉक्टर असून सुद्धा मदत मिळू शकली नाही, त्यामुळे मृत्यू झाला.
ग्रामस्थांचा रोष वगैरे अशा आशयाचे त्यात वृत्त होते. अभिजितकडून माहिती घेण्यापूर्वी सरांनी त्या हॉस्पिटलमध्ये फोन करून ओळखीतल्या माणसांकडून थोडीफार माहिती मिळवली. वर्तमानपत्रात आलेल्या बातमीमध्ये थोडीफार सत्यता होती असे सरांना समजले. त्यांनी लागलीच रश्मीला फोन करून अभिजित आणि तिला त्यांच्या घरी बोलावून घेतले. प्रकरण दोघांनाही कळेनासे झाले. सर अस्वस्थ होऊन दोघांची आतुरतेने वाट बघत पोर्चमध्ये एरझाऱ्या मारत होते. त्यांनी दोघांनाही बसते केले. त्यांचा चेहरा अतिशय गंभीर होता आणि डोळ्यात राग दिसत होता. सर, काही प्रॉब्लेम? रश्मीने सरांना प्रश्न विचारताच त्यांनी तिला हाताच्या इशाऱ्याने गप्प केले. अभिजित, काल कुठे होतास? सर म्हणाले. सरांच्या प्रश्नांचा ओघ त्याला कळत नव्हता. सर, काल आम्ही 4-5 जण सुट्टी असल्यामुळे माधवगडला गेलो होतो. सर, काय झालं? अभिजित म्हणाला. त्यांच्या मनात शंका आणि भीती दाटली. बर, सर म्हणाले आणि त्याच्यासमोर वर्तमानपत्रातली बातमी वाचायला समोर धरली. ती बातमी वाचल्याबरोबर अभिजितच्या चेहऱ्यावर घाम फुटला. सर, सर हे कसे दगावलेत? आम्ही स्वतः त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. कंडिशन फार क्रिटिकल नव्हतीच, अभिजित म्हणाला. ते दगावले कसे हे मी तुला विचारायला हवं, नाही का? बरं, मग पुढे काय झालं? सर म्हणाले. सर, ॲडमिट करून आम्ही पुढे निघालो, अभिजित तुटकपणे बोलला. त्यांच्या जीवापेक्षा एवढे कुठले महत्त्वाचं काम काढलंस अभिजित? सर चिडून म्हणाले. सरांच्या बोलण्याचा रोख आत्ता कुठे त्याच्या लक्षात आला. अभिजितची नजर खाली वळताच एक सन्नकन चपराक त्याच्या गालावर पडली. डॉक्टर असून सुद्धा त्या माणसांची कंडिशन तुझ्या लक्षात येऊ नये? तिथे त्यांना वेळेवर ट्रीटमेंट मिळणार नाही हे तुझ्या लक्षात आलं नाही? आज तुम्ही त्यांना काहीतरी व्यवस्था करून पुण्याला हलवून त्यांचे जीव वाचवू शकला असता. किमान तसे प्रयत्न तरी करू शकला असता. पण निष्काळजीपणे त्यांना तिथेच आहे त्या कंडिशनवर सोडून निघून गेलास. स्वतःला डॉक्टर म्हणून घेताना लाज वाटायला हवी अभिजित तुला. सर मोठ्याने अभिजितवर ओरडून म्हणाले. अभिजितच्या डोळ्यांतून पाणी यायला लागलं. डॉक्टर की सोड अभिजित. वैद्यकीय क्षेत्र तुझ्यासारख्या बेजबाबदार माणसांसाठी नाही. आणि पुन्हा असा माझ्या डोळ्यांसमोर येऊ नकोस. गेट आउट, सर चिडून म्हणाले. सगळे प्रकरण ऐकून रश्मीला धक्काच बसला. सरांचं ते रूप बघून तिला त्यांची भीती वाटली. त्यांच्यातला संवेदनशील डॉक्टर बघून त्यांच्याविषयी आदरही दुणावला. दोघांवरही एक कटाक्ष टाकून सर आत निघून गेले. रश्मीने अभिजितच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्याला घेऊन ती निघाली. हे प्रकरण जेवढं आमच्यासाठी धक्कादायक होतं तेवढंच सरांसाठीही दुःखद होतं. आपल्या विद्यार्थ्याने असे वागावे हे त्यांना रुचलं नव्हतं. याचे त्यांना वाईट वाटले होते. झाल्या प्रकारानंतर अभिजित 4-5 दिवस कुठेतरी निघून गेला होता. तो कॉलेजलाही येत नव्हता. झाल्या गोष्टीमुळे अभिजित अपमानित होता की त्याला पश्चाताप होत होता हे रश्मीला कळेनासं झालं. तिने अनेक प्रकारे त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडून कुठलेही प्रत्युत्तर येत नव्हते. अभिजित उगाच काहीतरी करून बसेल अशी तिच्या मनात भीती दाटली. त्यामुळे तिच्या मनातील तगमग वाढत होती. मित्रांनीही त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणालाही तो दाद देत नव्हता. शेवटी 6व्या दिवशी त्याच्या रूमखाली त्याची गाडी दिसली. रश्मीने त्याला फोन केला. सुदैवाने ह्यावेळी त्याने फोन उचलला. मी ठीक आहे, एवढे जुजबी बोलून त्याने फोन कट केला. रश्मीला त्याच्या बोलण्यातला गहिवर स्पष्ट जाणवला. न राहून हिंमत करून रश्मी शेवटी त्याच्या रूमकडे गेली. बराच वेळ डोरबेल वाजवत तिथेच ताटकळत उभी राहिली. बऱ्याच वेळाने त्याने दरवाजा उघडला. अभिजित सामानाची बांधाबांध करून इथून निघायच्या तयारीत आहे असे चित्र तिला दिसले. अभिजितच्या चेहऱ्यावरचे गर्भगळीत झालेले भाव बघून रश्मी दुःखी झाली.
मागील काही दिवसांपासून त्याने काहीही खाल्ले नसावे अशी त्याची अवस्था झाली होती. रश्मी त्याला समजावत होती. अभिजित, आणखी किती दिवस त्याच त्याच गोष्टींचा विचार करत बसणार आहेस तू? झालेली गोष्ट पार पडली. त्यातून काहीतरी शिक आणि नव्या आयुष्याला सुरुवात कर. अरे, सरांचा तुझ्यावर, तुझ्या मेहनतीवर, अभ्यासावर प्रचंड विश्वास आहे आणि तुझ्या हातून असा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा घडेल ते ऐकून त्यांना तरी कसे वाटेल? रश्मी म्हणाली. सरांचे नाव ऐकताच त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्यात पश्चातापाचे भाव तिला स्पष्ट दिसत होते. त्याला रडताना बघून रश्मीच्याही डोळ्यात पाणी तरळलं. रश्मीनं त्याला जवळ घेतलं. अभिजित, आज हवं तेवढं रडून घे आणि सावर स्वतःला. तुझ्यासारख्या हुशार डॉक्टरला हे असं वागणं शोभणारं नाही. आज तू तर रडून मोकळा होशील, पण ज्या माणसाने एवढी वर्षे पेशंटची सेवा करून अनेक विद्यार्थ्यांना घडवून जेव्हा असे प्रसंग त्यांच्यासमोर येत असतील तर त्यांना त्यांचे अपयश वाटू नये का? रश्मी अभिजितला समजावून सांगत होती. अभिजित, एक ऐकशील? रश्मी म्हणाली. त्याने मान हलवून होकार दिला. आहे तसा सरांकडे चल आणि त्यांची माफी माग, रश्मी म्हणाली. रश्मीच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निवळले. रश्मीने त्याला त्याच्या पश्चातापातून परिमार्जनाचा मार्ग दाखवला होता. दोघे सरांच्या घरी गेले. सर क्लिनिकला निघायच्या तयारीत होते. सर समोर येता क्षणी त्याने सरांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. सर, मला माफ करा, माफ करा. पुन्हा अशी चूक माझ्या हातून घडणार नाही, अभिजित रडत म्हणाला. सरांनी दोन्ही हाताने त्याला उचलले आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मेहनत घे आणि डॉक्टर म्हणून आपले पहिले कर्तव्य कधीही विसरू नकोस, लक्षात असू दे आणि मनात जपून ठेव, सर म्हणाले. सरांच्या बोलण्याने अभिजित शांत झाला होता. सरांनी त्याच्यातला माणूस आणि डॉक्टर असे दोन्ही अंतरंग त्याच्या समक्ष आणून ठेवले होते. आज तो दिवस होता ज्यात सरांनी अनेक गोष्टींना जन्माला घातले होते. अभिजित मधल्या माणसाला, त्याच्यातल्या डॉक्टरला, आमच्या कर्तव्यांना आणि होय, रश्मीच्या प्रेमालाही. या क्षणापूर्वीचा अवखळ, बिनधास्त, अनिर्बंध वागणारा अभिजित आणि आजचा वैद्यकीय क्षेत्रात समर्पित राहून तटस्थ आयुष्य जगणारा अभिजित, ही तफावत रश्मीने प्रत्यक्ष अनुभवली होती. संध्याकाळी पुन्हा आपल्या सेवेशी रुजू होण्यासाठी 2 क्षण निवांत निजलेल्या डॉक्टरकडे बघून त्यावेळेचा अभिजित रश्मीच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता. त्याला कुरवाळण्यासाठी त्याच्या डोक्याजवळ रश्मीने नेलेला हात तसाच तिने आवरला. आज अभिजित सरांच्या अपेक्षेला पुरला होता. त्या प्रसंगाचा अभिजितच्या मनावर एवढा पगडा होता की त्याने अभिजितला त्याच्या मार्गावरून कधीही ढळू दिलं नाही. ह्याचं रश्मीला फार समाधान वाटायचं. अभिजितच्या क्षणापर्यंतच्या प्रवासातले सगळे क्षण रश्मीने स्वतः अनुभवलेले होते. अभिजितबद्दल तिला आदर होताच, पण तो आदर तिच्या मनात प्रेमाचे अंकुर कधी फुलवून गेला तिलाच कळलं नाही. ते दोघेही चांगले मित्र होते. त्यांच्यात अनोखे बंध होते. व्यवसायातल्या अडचणी असो वा व्यक्तिगत आयुष्यातल्या, दोघांनीही एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. अभिजितचं आपल्यावर प्रेम आहे की नाही याबद्दल तिला आजही संशयता होती. पण अभिजितचे व्रतस्थ आयुष्य बघून उगाच त्याच्या आयुष्यात नवे काहीतरी पेरून त्याला विचलित करू नये यासाठी तिने नेहमीसाठी अव्यक्त राहायचा निर्णय घेतला. रश्मीचे प्रेम अपूर्ण होते, परंतु त्याच्या प्रवासात, त्याच्या समर्पणाला कुठेतरी आपली ही साथ आपण त्याला देऊ शकतो ही भावना तिचे अपूर्णत्व भरून काढायची. त्यात ती समाधान शोधायची. उरलेल्या आयुष्यातही आपल्याला असे अपूर्णत्वात समाधान शोधावे लागणार आहे या जाणीवेने आयुष्यभरासाठी स्वतःची समजूत तिने काढली होती. अभिजितसाठी ती नेहमी अपूर्ण राहायला तयार होती. या भावनेने त्याला कुरवाळायला समोर नेलेला हात तिने आवरला होता. अभिजित त्याच्या व्यवसायात एवढा व्यस्त होता की अन्नासाठीही त्याला फुरसत नाही मिळायची.
कधी क्लिनिक, कधी सर्जरी, कधी गावात जाऊन आरोग्य शिबिर, यासाठी त्याला दिवस कमी पडायचे. आपल्या प्रत्येक कामात रश्मी आपल्यासोबत निरपेक्ष राहून साथ देते याची जाणीव त्याला होती. आपल्या महत्वाकांक्षेसाठी रश्मी तिच्या आयुष्यातला किती वेळ देते, किती त्याग आणि समर्पण भावाने हे सगळं करते हे त्याला माहीत होतं. पण वस्तुस्थिती ही होती की घर, संसार, पत्नी, मुलं बाळं यासाठी अभिजित उरलाच नव्हता. त्याच्या आयुष्याच्या वाटा निराळ्या होत्या. तो स्वतःलाच पूर्णपणे विसरला होता. त्याचं जगणं स्वतःसाठी नव्हतंच. त्याचं आयुष्य रुग्णसेवेसाठी खर्ची पडत होतं. एका निर्धाराने झपाटल्यासारखी त्याची स्थिती झाली होती. त्याला त्याच्या मार्गावरून आता परावृत्त करणं कुणालाही शक्य नव्हतं, खुद्द परांजपे सरांना नाही. लग्नासाठी घराची मंडळी असो वा परांजपे सर, कुणाच्याही बोलण्याचा त्याच्यावर फक्त काही काळ फरक पडत होता. काहीतरी कामाचा क्षीण त्याला जाणवायचा, तेव्हा त्यातून बाहेर पडताना काही काळ या कुटुंब वगैरे अशा स्वप्नात तो रमत होता. अशावेळी तो जास्तीत जास्त वेळ घरच्यांशी अथवा रश्मीसोबत घालवायचा. पण त्यावेळी मनात असणारे विचार फक्त क्षणिक असायचे. पुन्हा एखादी नवीन केस आली की त्याचं आयुष्य पूर्वपदावर यायचं. कामात तो त्याच्या अतिशय रमत होता, हे सत्य होतं. ह्या सगळ्यांचा जो परिणाम त्याच्या तब्येतीवर व्हायचा तो झालाच. हळूहळू कामाचा क्षीण त्याला जाणवत होता. हल्ली या सगळ्यांचे परिणाम त्याच्या शरीरावर दिसायला लागले होते. पहिल्यापेक्षा त्याची अंगकाठी कृश कमकुवत व्हायला लागली होती. दरवेळी रश्मी त्याला समजावायची, पण त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. अनेकदा काम करता करता त्याला धाप लागायची. आज काहीही करून ब्रेकमध्ये अभिजितला समजावायचे असे रश्मीने ठरवलं. एरवी ठरवूनही ठरल्याप्रमाणे अभिजित कधीच वागला नाही. त्यामुळे रश्मीने खास त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ लंचसाठी बनवला होता. चिकनचे नाव ऐकताच तो बरोबर वेळ काढून येणारच हे तिला ठाऊक होतं. त्याला फोन करून तसं सांगितलं आणि लंच ब्रेकमध्ये ती त्याच्यासाठी कॅन्टीनमध्ये वाट बघत बसली होती. उशिरा का होईना, पण अभिजितला बघून तिला बरं वाटलं. काय अभिजित, किती वेळ लावलास? अरे मलाही क्लिनिक आहे ना, रश्मी म्हणाली. एक कॉलवर होतो जरा. ते जाऊ दे, चिकन कुठे आहे ते बघू जरा, अभिजित म्हणाला. रश्मीने त्याच्यासमोर लंच बॉक्स ठेवला. अभिजित इथे घाईघाईत आला होता. 10 मिनिटे शांत होऊन बसला. त्याचा श्वास फुलत होता. रश्मी त्याच्याकडे काळजीने बघत होती. कारपासून ते इथंवर 20 पावले चालूनही त्याचा श्वास एवढा का फुलत जावा? रश्मीच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. समोर ठेवलेल्या जेवणावर तो अक्षरशः तुटून पडला, अधाशासारखा. जणू काही कित्येक दिवसांपासून तो उपाशी असावा असा. अभिजित, अरे अरे हळू जेव ना. किती थकला आहेस? काही लक्ष देतोय की नाही तब्येतीकडे? रश्मी म्हणाली. मी ओके आहे, आणि जेवताना मध्ये बोलू नये. मला गुपचूप जेवण करू दे. रश्मीच्या बोलण्याकडे अभिजित साफ दुर्लक्ष करत म्हणाला. जेवण करून आला तसा निघूनही गेला. पुढेही त्याची तब्येत खालावत राहिली हे रश्मीच्या नजरेतून सुटले नाही. त्याला सतत लागणारी धाप ही नॉर्मल नव्हती, आणि अभिजित सपशेल त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय हे तिच्या लक्षात आलं. आपल्यालाच काहीतरी करावे लागणार ह्या जाणीवीने तिने अभिजितला सकाळी फोन केला. हॅलो अभिजित, तू तयार हो जरा, आपल्याला बाहेर जायचंय, रश्मी म्हणाली. कुठे? अभिजित म्हणाला. काही विचारू नकोस, मी सांगते तेवढं कर, आणि अर्ध्या तासात आपण परत येऊ, रश्मी म्हणाली. अरे पण आजच्या दिवसाचा माझा शेड्यूल फिक्स आहे, अभिजित म्हणाला. मी फार वेळ नाही घेत तुझा, बस तयार राहा, मी आलेच, असं म्हणून तिने फोन कट केला. रश्मीने अभिजितला सोबत घेतले आणि दोघेही डॉक्टर सराफ यांच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये आले. अभिजितला रश्मीचे असे वागणे जराही पसंत पडत नव्हते, पण ह्यावेळी रश्मी समोर त्याचा मात्र नाईलाज झाला. अभिजितने नाईलाजाने आपले ब्लड सॅम्पल तिथं दिले
आणि घरी परत येईस्तोवर रश्मीसोबत भांडत राहिला. रश्मीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रश्मीला आज क्लिनिकमध्ये जास्त काम नव्हते आणि तसंही अभिजितमुळे तिचे कामात फारसे लक्ष नव्हते. क्लिनिकमध्ये आपली कामे आवरून ती दुपारीच घरी लवकर परतली आणि रिपोर्टची वाट बघत बसली. विचार करता करता तिचा डोळा कधी लागला तिलाच कळलं नाही. उठली तेव्हा तिने मोबाईल बघितला. त्या 2 तासात सराफ सरांचे 13 मिस कॉल होते. तिने घाबरून त्यांना कॉल केला. हॅलो सर, रश्मी म्हणाली. रश्मीच्या काही बोलण्या पहिलेच डॉक्टर सराफांचा काळजीग्रस्त आवाज तिच्या कानी पडला. अभिजितचे रिपोर्ट काळजी करणारे आहेत. त्याचे लिम्फोसाइट्स अतिशय वाढले आहेत. ल्युकेमियाची शक्यता आहे, डॉक्टर सराफ म्हणाले. सराफ सरांचे शब्द ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. छातीत एकदम धस्स झाले. सराफ सरांना पुढचे काही विचारायची तिची हिंमतच होत नव्हती. अभिजितला माहिती आहे का, रश्मी म्हणाली. रश्मी, मी एवढे कॉल करूनही तुझ्याकडून काही प्रतिसाद आला नाही. त्यातल्या त्यात अभिजितचा स्वतःहून कॉल आला होता. त्यामुळे मला नाईलाजाने तुझ्याशी बोलण्याच्या पहिले त्याला रिपोर्ट द्यावा लागला, डॉक्टर सराफ म्हणाले. अभिजित बरा आहे ना, रश्मी म्हणाली. फारसा नाही. रिपोर्ट बघता क्षणी जवळपास खालीच कोसळला. सध्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. डॉक्टर देशमुख त्याची जातीने काळजी घेत आहेत, सराफ म्हणाले आणि रश्मीने फोन कट केला. रश्मीला काही सुचेनासे झाले. तिने तिचा चेहरा दोन्ही हातात धरून अश्रूंना वाट मोकळी केली. स्वतःला सावरून आहे तशी उठून कॅन्सर हॉस्पिटल गाठले. अभिजितला सरळ भेटण्याचं धाडस तिला उरलं नव्हतं, म्हणून देशमुखांकडून त्याची सगळी चौकशी केली. अभिजितच्या हाती फार तर 1 वर्षाचा वेळ उरला होता. रश्मी त्याच्या रूममध्ये हसत मुखाने आली. अभिजित रूममध्ये पुस्तक वाचत बसला होता. अभिजितकडे बघून तिला अश्रू आवरणे शक्य होत नव्हते. रश्मी, एवढ्यात नाही जात मी कुठेच, अभिजित रश्मीकडे बघत हसत म्हणाला. रश्मीने त्याच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले, कारण जेवढा त्रास अभिजितला होत होता त्यापेक्षाही तीव्र वेदना रश्मीला होत होत्या. अभिजितचे उरले सुरले दिवसही निदान तिच्या समक्ष तरी आनंदाने जावेत असं तिला वाटत होतं. त्यामुळं त्याच्या आयुष्याचे दुःख तिला तिच्या चेहऱ्यावर उमटू द्यायचे नव्हते. रश्मी हॉस्पिटलच्या 20व्या फ्लोअरवर गॅलरीमध्ये उभी होती. अख्खे पुणे शहर आपल्या कवेत घ्यावे असे दृश्य तिथून दिसत होते. पण तिच्या बाहू आज कायमच्या रित्या होणार होत्या. या जाणीवीने तिच्या डोळ्यात पाणी आले. मागून डॉक्टर परांजपेने तिच्या डोक्यावर हात ठेवला. सरांना बघता तिचा संयम सुटला आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सर तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिले. मागील 1 वर्षाच्या काळात त्याच्या अनेक प्रकारचे उपचार झालेत. या उपचारांनी यश येणार नव्हते हे खुद्द अभिजितही जाणून होता. त्या उपचारांनी फक्त त्याच्या वेदना आणि दुर्दैवी आयुष्याच्या अंत होण्यापूर्वी वाट बघणं एवढंच होणार होतं. केमोथेरपीचा इलाज करता करता अंगातील नस सुद्धा एखाद्या कांड्यासारख्या कडक झाल्या होत्या. एवढा मोठा नावाजलेला डॉक्टर आज एक असाध्य रोगाने असहाय्य होऊन पडलाय याचं अनेकांना वाईट वाटत होतं. शेवटल्या काही दिवसात अभिजित अचानक अत्यवस्थ होत होता. निर्वाणीचे क्षण कधी येतील याचा कुणालाही नेम नव्हता. असाच एकदा त्या भयान रात्री अभिजितने रश्मीला आवाज दिला. त्याच्या बोलण्याचे स्वर अगदी अस्पष्ट होते. रश्मी अभिजितची स्थिती जाणून होती. सगळ्या उपचारांनी हार पत्करली होती. अभिजितचे नसणे हे कितीही भयावह असले तरीही त्याचा स्वीकार रश्मीला करायचा होता. शेवटल्या काही दिवसात रश्मी सतत त्याच्यासोबत होती, पण त्या रात्री मात्र त्याची स्थिती ही कुणाच्याही हातात उरली नव्हती. रश्मीच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. रात्रभर त्याच्या लघवीमधून आणि मागच्या बाजूने सतत रक्तस्राव होत होता. त्या कंडिशनमध्येही अधीर होऊन त्याने रश्मीला त्याच्याजवळ इशाराने बोलावले.
रश्मीला दोन्ही हाताने पकडून त्याने प्रेमाने तिला घट्ट आलिंगन दिले. त्याला भरपूर बोलायचंय हे त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. तो रश्मीशी काहीतरी पुटपुटत अस्पष्ट अशा आवाजात बोलत होता. रश्मी, रश्मी, मला ज्या कामासाठी देवानं निर्माण केलंय त्या कामासाठी मला पुढचं आयुष्य नाही दिलंय रश्मी, नाही. आपण आपलं आयुष्य ज्या कामासाठी वाहून घेतलंय ते काम आता तुला एकटीलाच पूर्ण करायचं आहे. आणि ते तू करशील ह्याचं मला वचन दे, वचन दे. आपल्या संजीवनीला जगव. रश्मी, मी माझं आयुष्य आहे तेवढं खूप खूप जगलो, मात्र तू माझ्यासाठी सतत त्याग करत राहिलीस. माझ्या प्रेमाच्या आधारावर आपलं आयुष्य काढत राहिलीस. ते तुझं प्रेम वाया नाही गेलं रश्मी. रश्मी, मला माझ्या ऑपरेशन थिएटरचा एकदा फोटो दाखव. रश्मी, तुला आठवतं आपण कॉलेजला असताना आपले तळहात एकमेकांशी जोडायचो. त्यात आपल्या हातावरच्या चंद्रकृती रेषा एकमेकांना जोडायचा प्रयत्न करायचो. आठवतं तुला? पण त्या रेषा कधी जुळल्या नाहीत. ह्याचं कारण कळलंय का कधी तुला? माझ्या हातावरची अपूर्ण रेषा तुझ्या प्रेमाची होती आणि तुझ्या हातावरची अपूर्ण रेषा ही माझ्या आयुष्याची होती. अभिजित हुंदके देत होता. त्याच्या श्वासांची गती आणि छातीची हालचाल अतिशय तीव्र होत होती. चेहऱ्यावर ग्लानी होती आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. रश्मी अभिजितला छातीशी कवटाळून बसली होती. तिचा तळहात अभिजितने घट्ट पकडून ठेवला होता. बोलता बोलता तडपडत त्याने एक प्रचंड दीर्घ श्वास घेतला. संजीवनीला जगव, संजीवनीला जगव, अशी अस्पष्ट किंचाळी त्या भयान काळोखात त्याच्या तोंडून निघाली आणि पुढच्या क्षणी रश्मीचा पकडलेला हात सैल झाला. त्याचे डोळे उघडे होते. त्यात एक आर्त होती. निपचित पडल्या अभिजितच्या तळ हातावरच्या रेषा बघताना रश्मीला रडू आवरले नाही. पण पुढल्या क्षणी तिने आपले संपूर्ण आयुष्य अभिजितच्या अपूर्ण स्वप्नांसाठी वाहायचा निर्धार केला. संजीवनीला जगविण्यासाठी, अपूर्ण असलेल्या रेघांसाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.